प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आजचं आपलं हे 48वं लेक्चर आहे, 48 नंबरचं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आज आपण सगळ्यात ते इम्पॉर्टंट आणि थोडासा कॉम्प्लिकेटेड वाटतो आहे पण तेवढाच इंटरेस्टिंग असलेला टॉपिक तो म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम सुरू करतो आहे. रक्ताभिसरण संस्था, सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजेच रक्ताभिसरण संस्था. आता जेव्हा आपण सर्क्युलेटरी ॲक्च्युली आपल्याला डिसीजेस हेल्थ आणि डिसीजेस टॉपिक कवर करायचा होता पण ॲक्च्युली खूप वास्ट आहे तो, मग सो आपण तो थोडासा लेट घेऊयात जेव्हा आपलं थोडंसं फिजिक्स केमिस्ट्री कवर होतं आहे ना त्याच्यानंतर मग तो टॉपिक आपण थोडासा शेवटी घेऊयात. तर आज आपण पाहतो आहे सर्क्युलेटरी सिस्टीम. आपण सर्क्युलेटरी सिस्टीमचा स्टडी ना 3 पार्ट्समध्ये करतो किंवा असं म्हणण्यापेक्षा सर्क्युलेटरी सिस्टीमचे किंवा रक्ताभिसरण संस्थेचे 3 पार्ट्स पडतात. त्याच्यातला सगळ्यात पहिला जो आहे तो म्हणजे जो काही फ्लुईडवाला पार्ट असतो ना, म्हणजे फ्लुईड ज्याच्यामध्ये आपण कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये अभ्यासलं होतं, जो फ्लुईड पार्ट आहे आपल्या सर्क्युलेटरी सिस्टीमचा जो म्हणजे ब्लड. त्याच्यानंतर या ब्लडला पंप करणारा ऑर्गन तो म्हणजे हार्ट, हृदय. आणि नंतर पंप केलेलं जे ब्लड आहे किंवा रक्त आहे त्याला आपल्या शरीरातल्या प्रत्येक ऑर्गनपर्यंत किंवा प्रत्येक सेलपर्यंत नेऊन पोचवण्याचं काम करणाऱ्या ज्या काही वाहिन्या असतात ज्यांना आपण रक्तवाहिन्या असं म्हणतो, तो वाला तिसरा पार्ट म्हणजेच ब्लड वेसल्स. रक्तवाहिन्या याच्यावरती ना आपल्याला आता सुरुवातीला बघा, हा तुम्हाला सुरुवातीचा थोडासा पार्ट आपल्याला सोपा वाटतो किंवा काही, पण तरीसुद्धा का, कारण आपण जो ब्लडवाला पार्ट आहे तो ॲनिमल टिश्यूजमध्ये आपण अभ्यासला नव्हता. कारण ॲनिमल टिश्यूजना जेव्हा आपण 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय केलेलं होतं त्यातला चौथा ग्रुप होता फ्लुईड कनेक्टिव्ह टिश्यू, की जो आपण अभ्यासलेला नव्हता आहे, बरोबर. सो तिकडे राहिलेलं होतं आपल्या ते नाही का बेसिक पार्ट जो आपण पाहतो तो सगळा आपला राहिलेला होता. सो आपण तो सर्क्युलेटरी सिस्टीमच्या आधी सुरुवातीला कव्हर करतोय. याच्यावरती आपल्याला ॲटलिस्ट एक तरी प्रश्न विचारलेले आहेत, बरे हार्टवरती प्रश्न विचारलेले आहेत किंवा जे ब्लड ग्रुप्स आहेत त्या ब्लड ग्रुप्सवरती प्रश्न विचारलेले आहेत. मग याच्यासाठी ना आपल्याला आधी बेसिक ब्लडचं कंपोजिशन काय आहे आणि मग त्यानंतर आपण सर्क्युलेटरी सिस्टीमकडे जाणार आहोत. थोडंसं नाही का इझी टू कॉम्प्लेक्स असं अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर बघूयात. सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात ब्लडला. ठीक आहे, आपण या 3 पार्टमधला आजच्या लेक्चरमध्ये जो पार्ट कव्हर करतोय तो आहे ब्लड किंवा ज्याला आपण रक्त असं म्हणतोय. ठीक आहे, ब्लड हा एक कनेक्टिव्ह टिश्यूजचा फॉर्म आहे, पण कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये सुद्धा जसं की मी तुम्हाला ॲनिमल टिश्यूजमध्ये सांगितलेलं होतं, ब्लड हा एकच असा पार्ट आहे तो म्हणजे ज्याला आपण इन्क्लूड करतो फ्लुईड कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आहे, बरोबर. ब्लड हा असा एकमेव पार्ट आहे ज्याला आपण फ्लुईड कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये इन्क्लूड करतो. त्याच्यानंतर अजून महत्त्वाचा मुद्दा कोणता, की जेवढ्या काही कनेक्टिव्ह टिश्यूज आपण अभ्यासल्या त्या सगळ्याची ओरिजिन कोणती होती, मिझोडमपासून ओरिजिनेट होत होत्या, मिझोडमपासून तयार होत होत्या. मग इथे ब्लड हा सुद्धा जेव्हा एक कनेक्टिव्ह टिश्यूजचा पार्ट आहे तेव्हा इथे सुद्धा आपण सेमच म्हणतो की ब्लडची जी ओरिजिन असेल ती सुद्धा काय असेल, मिझोडम. आता हे मिझोडम वगैरे बऱ्याचदा सांगितले नाही का आपण, सो मग नको एक्सप्लेन करायला. नंबर ऑफ जर्म लेयर्समध्ये आपण पाहिलेला होता, त्रिस्तरीय जे ॲनिमल्स असतात त्यांच्यामध्ये त्याच्या सेल्युलर लेयर्स असतात त्या स्वतःला एका ऑर्गन्समध्ये मॉडिफाय करत जातात आहे ना, बरोबर. एका टिश्यूजमध्ये मॉडिफाईड करत जातात. त्यातलीच जे मिझोडम म्हणजे मिडलवाली जी लेयर असते ना तिला आपण मिझोडम असं म्हणतो. आहे इथंपर्यंत क्लिअर. नंतर जर का आपण इतर कनेक्टिव्ह टिश्यू आणि ब्लड या दोघांमध्ये डिफरन्शिएट करायला गेलो तर नेमका फरक काय आहे. आपण ब्लडला म्हणतोय फ्लुईड कनेक्टिव्ह टिश्यू, इतर ज्या आहेत त्यांना आपण म्हणतोय कनेक्टिव्ह टिश्यू. मग ब्लड आणि उरलेल्या ज्या 3 होत्या त्यांच्यामध्ये डिफरन्स काय आहे, सगळ्यात बेसिक डिफरन्स आहे इतर ज्या काही कनेक्टिव्ह टिश्यूज होत्या इतरवाल्या, बरं का, त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये फायबर्स प्रेझेंट होते आणि ब्लड ही एकमेव अशी टिश्यू आहे, एकमेव अशी कनेक्टिव्ह टिश्यू आहे किंवा संयोजी ऊती आहे की जिच्यामध्ये फायबर्स प्रेझेंट नाही आहेत, म्हणजेच फायबर्स अब्सेंट असलेली एकमेव कनेक्टिव्ह टिश्यू जिला आपण ब्लड किंवा रक्त असं म्हणतो. आहे क्लिअर इथंपर्यंत.
आता आपल्याला पाहायचं आहे या ब्लडचं कंपोजिशन आहे. ठीक, आता हा बाकी उरलेला कनेक्टिव्ह टिश्यूजचा पार्ट आपण ॲनिमल टिश्यूजमध्ये पाहिला नाही का. सो इथे एक्सप्लेन करण्यात पॉईंटही नाही आहे, कारण आपला तो टॉपिकही नाही आहे. आपण ब्लड पाहतोय आजच्या लेक्चरमध्ये. सो आपण सगळं काही ब्लडशी रिलेटेड डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा आता आपण पाहूयात ब्लडचं कंपोजिशन म्हणजे ब्लड किंवा रक्त, त्याच्यामध्ये नेमके कोणते कोणते घटक असतात. सगळ्यात दोन महत्त्वाचे घटक असतात, दोन बेसिक कंपोनंट असतात, दोन घटक असतात रक्तामध्ये. त्यातला पहिला येतो प्लाझ्मा, की जो एक फ्लुइड पार्ट असतो, आणि उरलेला जो पार्ट असतो ज्याला आपण म्हणतो फॉर्म्ड एलिमेंट, किंवा आपण म्हणूयात ब्लड सेल्स. ब्लड सेल्स म्हणा, सेल्सनाच आपण इथे वर्ड वापरतो ब्लड कॉर्पस्कल्स. आहे क्लिअर इथंपर्यंत? म्हणजेच प्लाझ्मा, आणि दुसरा जो पार्ट आहे तो आहे रक्तपेशी. या दोघांमधला प्लाझ्मावाला जो पार्ट आहे ना, तो प्लाझ्मावाला पार्ट असतो लिक्विड, म्हणजेच द्रव पदार्थ असतो रक्तामधला. आपल्याला माहिती आहे आपल्या ब्लडची जी कन्सिस्टन्सी असते ती कशी असते, लिक्विड असते, आहे बरोबर, फ्लुइड टाईप असते. त्याच्यामधला जो फ्लुइड पार्ट आहे तो आहे प्लाझ्मा, तो जो 55% असतो. ठीक आहे, म्हणजे टोटल ब्लड व्हॉल्यूमच्या किंवा रक्ताचं जेवढं काही व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूमच्या 55% काय आहे, प्लाझ्मा आहे. उरलेला जो काही सगळा पार्ट आहे सॉलिडवाला, सॉलिडवाला जो पार्ट आहे तो येतो आपल्या ब्लड सेल्सचा, की ज्या किती असतात 45%. आहे क्लिअर? मग ब्लड सेल्स ज्या असतात ना, त्या ब्लड सेल्समध्ये 3 प्रकारच्या ब्लड सेल्स असतात. त्यातली पहिली आहे इरिथ्रोसाइट्स, दुसरी आहे ल्युकोसाइट्स, आणि तिसरी आहे थ्रोम्बोसाइट्स. चला यांना थोडंसं सोपं करूयात. इरिथ्रोसाइट्स म्हणजेच आपण म्हणतो RBC. RBC म्हणजे रेड ब्लड कॉर्पस्कल्स किंवा रेड ब्लड सेल्स. WBC ल्युकोसाइट्स म्हणजे WBC. ठीक आहे, म्हणजेच काय, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स. आणि थ्रोम्बोसाइट्स म्हणजे येतात प्लेटलेट्स. आहे इथंपर्यंत क्लिअर? यांना आपण म्हणतो लाल रक्तपेशी, यांना म्हणतोय आपण पांढऱ्या रक्तपेशी, आणि यांना म्हणतोय आपण प्लेटलेट्स. आता इथे प्लेटलेट्स किंवा रक्तपट्टिका आठवलं मला पटकन, रक्तपट्टिका आहे. ठीक, रक्तपट्टिका. 3 झाल्या ब्लड सेल्स. आपण आता सुरुवातीला प्लाझ्मा डिस्कस करू, त्यानंतर 1 बाय 1 यातला प्रत्येक कंपोनंट आपल्याला डिस्कस करायचा आहे, की जिकडे आपण इरिथ्रोसाइट्स, थ्रोम्बोसाइट्स, ल्युकोसाइट्स तिन्ही जे काही टाईप्स आहेत ते इन डिटेल डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, सगळ्यात आधी आपण सुरुवात करूयात प्लाझ्मापासून. प्लाझ्माचं कंपोनंट बरोबर आहे, प्लाझ्माचे कंपोनंट्स पाहण्याआधी किंवा प्लाझ्माचे नाही का एक कंपोजिशन पाहण्याआधी प्लाझ्मा हा कसा पार्ट आहे, एक लिक्विड पार्ट आहे, बरोबर आहे. मग एक लिक्विड पार्ट म्हणजेच आपल्या ब्लडला असलेली फ्लुइडिटी, किंवा या लिक्विड पार्टला असलेली फ्लुइडिटी देण्याचं काम कोण करतं, प्लाझ्मामधला मेजर कंपोनंट असतो ज्याला आपण म्हणतो वॉटर. म्हणजे जवळजवळ 90 ते 92%, जवळजवळ 90 ते 92% वॉटर जे असतं ना ते कशामध्ये आहे, प्लाझ्मामध्ये. आपण पाहिलं ब्लडचं जे टोटल व्हॉल्यूम होतं त्या ब्लडच्या टोटल व्हॉल्यूममध्ये 55% प्लाझ्मा आहे, 45% आपल्या ब्लड सेल्स आहेत, रक्तपेशी आहे. या 55मध्ये 90 to 92% काय आहेत, वॉटर आहे बरोबर. आणि उरलेला जो काही पार्ट आहे त्या उरलेल्या पार्टमध्ये कोण असणार आहे, उरलेल्या पार्टमध्ये आहेत सगळ्यात महत्त्वाचं प्लाझ्मा प्रोटीन्स, आहे बरोबर. उरलेला जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये काय आहेत, प्लाझ्मा प्रोटीन. आणि इतरवाला जो काही फ्लुइड पार्ट आहे त्याच्यामध्ये काय काय असतील, त्याच्यामध्ये असतील न्यूट्रिएंट, त्याच्यामध्ये असतील काही हॉर्मोन्स, संप्रेरके असतील काही, त्यानंतर असतील काही नायट्रोजिनस वेस्ट,
त्यानंतर असतील नायट्रोजिनस वेस्ट म्हणजेच नत्रयुक्त टाकाऊ पदार्थ. आपण किडनी अभ्यासलं आहे. किडनीमध्ये फिल्ट्रेशन कशाचं होतं आहे? ब्लडचं फिल्ट्रेशन होतं आहे. आणि ब्लडचं फिल्ट्रेशन झाल्यानंतर जे फिल्ट्रेट तयार होते आहे त्याच्यामध्ये नायट्रोजिनस वेस्ट असतं, बरोबर आहे. म्हणजेच ब्लडचा हा जो काही फ्लुइड पार्ट आहे, लिक्विड पार्ट आहे, तो हे सगळे घटक स्वतःसोबत कॅरी करतो आहे. अजून त्याच्यासोबत काय असेल? काही गॅसेससुद्धा असतील. आहे क्लिअर इथंपर्यंत? हे झालं प्लाझ्माचं कंपोजिशन. पण हा प्लाझ्मामध्ये वॉटर आहे इकडे क्लिअर. आता हे जे काही प्लाझ्मा प्रोटीन्स असतात ना, ते प्लाझ्मा प्रोटीन आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. प्लाझ्मामध्ये प्लाझ्मा प्रोटीन 3 प्रकारचे असतात. त्यातलं पहिलं आहे अल्ब्युमिन, दुसरं आहे ग्लोब्युलिन आणि तिसरं आहे फायब्रिनोजन. आणि तिसरं आहे फायब्रिनोजन. इथंपर्यंत क्लिअर आहे. आपण पाहिलं ब्लडमध्ये प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. प्लाझ्मामध्ये आपण पाहिलं वॉटर आहे, प्लाझ्मा प्रोटीन्स आहेत आणि इतर हे घटक आहेत ज्यांना आपण अदर्समध्ये इन्क्लूड करूयात. ठीक आहे. आता हे वॉटर विषयच नाही आहेत, बरोबर आहे. प्लाझ्मा प्रोटीन्स अभ्यासणे गरजेचं आहे. प्लाझ्मा प्रोटीनमध्ये जे अल्ब्युमिन आहे, प्लाझ्मा प्रोटीनमध्ये असलेलं जे अल्ब्युमिन आहे ते सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणारं म्हणजे प्लाझ्मा प्रोटीनमध्ये हे जे तिघे आहेत ते त्या तिघांमध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात कोण आढळतं? अल्ब्युमिन आढळतं. सगळ्यात जास्त प्रमाणात असलेलं. आणि अल्ब्युमिनचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं? तर रक्तामधलं पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते नियंत्रित ठेवणं. म्हणजेच आपल्या ब्लडमधला वॉटर बॅलन्स मेंटेन ठेवण्याचं काम कोणाचं आहे? अल्ब्युमिनचं आहे. या प्रत्येकाचे फंक्शन तुम्हाला माहीतच हवे. ठीक आहे. मी असं म्हणाले की रक्तामधील पाण्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे. रक्तामधलं पाण्याचं प्रमाण नियंत्रित ठेवणं म्हणजेच एक ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करणं झालं का? जर का ब्लडमधलं वॉटर बॅलन्स मेंटेन ठेवतं आहे म्हणजेच जे काही ब्लड कोलायडल ऑस्मोटिक प्रेशर आहे ते सुद्धा मेंटेन करतं. आपल्याला एवढ्या डीपमध्ये नाही जायचं, आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी जाऊयात. ह्या तिघांमधलं पहिलं प्रोटीन क्लिअर. दुसरं जे प्रोटीन आहे ग्लोब्युलिन, त्या ग्लोब्युलिनमध्ये ना 3 प्रकारच्या सेल्स असतात. कोणत्या 3 प्रकारच्या सेल्स असतात? पहिले असतात अल्फा, दुसऱ्या असतात बीटा आणि तिसऱ्या असतात गॅमा सेल्स. आता या ज्या 2 आहेत ना अल्फा आणि बीटा, या 2 प्रकारच्या ज्या सेल्स आहेत त्यांचं फंक्शन कोणतं? तर जे काही लिपिड्स आहेत किंवा फॅट्स आहेत आपल्या शरीरामध्ये असल्या फॅट्स तर कळतं ना सगळ्यांना. जे काही लिपिड्स आहेत किंवा फॅट्स आहेत, जे काही सोल्युबल विटॅमिन्स आहेत त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनचं काम कोणाचं आहे? या दोघांचं आहे. ट्रान्सपोर्टेशन. आणि हे जे गॅमा आहे त्या गॅमाचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे अँटीबॉडी तयार करणं. गॅमाचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन आहे की अँटीबॉडीज तयार करणं, की ज्याच्यामुळे आपल्याला काय इम्युनिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतं. म्हणजे रोगप्रतिकार क्षमता जी असते ती अँटीबॉडीजमुळे असते. इथंपर्यंत क्लिअर झालं. आणि फायब्रिनोजन सगळ्यांना माहिती आहे कशाचं काम करतं? ब्लड क्लॉटिंगचं. आता ब्लड क्लॉटिंग काय आहे? बरोबर आहे. त्याच्यामध्ये कशी प्रोसेस असते, त्याच्यामधले फॅक्टर्स कोणते हे आपण लास्टला डिस्कस करणार आहोत. ब्लड क्लॉटिंग एवढं लक्षात ठेवा म्हणजेच रक्त गोठणे आहे, बरोबर. तिन्ही प्रोटीन्स प्लाझ्मा प्रोटीन क्लिअर झाले इथंपर्यंत. पहिलं म्हणाले मी अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि दुसरं आहे तिसरं आहे फायब्रिनोजन. ठीक आहे. प्रोथ्रॉम्बिन वगैरे जे आहे ना ते प्रोथ्रॉम्बिन नाही का विटॅमिन ॲक्च्युली ब्लडमध्ये प्रेझेंट नसतं, ते तयार केलं जातं. कोणाच्या विटॅमिन केच्या मदतीने वगैरे तयार केलं जातं. आपण ते जिकडे हा वाला पार्ट येईल ना तिकडे बघू. सो 3 प्लाझ्मा प्रोटीन ब्लडमध्ये किंवा प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असलेले कोणते आहेत? अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि फायब्रिनोजन. क्लिअर इथंपर्यंत. पुढचा पार्ट आहे आपला ब्लड सेल्सवाला. इथे आपलं प्लाझ्मा कंप्लीट झालं आहे. पुढे आता आपण पाहतोय ब्लड सेल्स.
ब्लड सेल्स किंवा रक्तपेशी तीन प्रकारच्या असतात. त्यातला सगळ्यात पहिला प्रकार आहे ज्याला आपण म्हणतोय RBC किंवा लाल रक्तपेशी. RBC किंवा लाल रक्तपेशी म्हणजेच आपण ज्यांना इरिथ्रोसाइट्स असं म्हणतोय. हा सुद्धा वर्ड लक्षात ठेवायचा आहे, इरिथ्रोसाइट्स. इरिथ्रोसाइट्स क्लिअर इथंपर्यंत? क्लिअर. ब्लड सेल्स तीन प्रकारचे असतात, RBC, WBC आणि प्लेटलेट आहे बरोबर. या तिघांमधल्या सगळ्यात जास्त प्रमाणात आढळणाऱ्या ज्यांना आपण मोस्ट अबंडंट असं म्हणतो, म्हणजेच सगळ्यात जास्त संख्येने कोणत्या आहेत? RBC आहेत. म्हणूनच आपल्या ब्लडला जो कलर असतो ना तो रेड असतो. तो रेड कलर हा कोणत्या पिगमेंटमुळे असतो? रेड कलर असतो हिमोग्लोबिन या पिगमेंटमुळे. पुढे डिस्कस करूयात आपण ते. सगळ्यात आधी बघूयात आपण की यांचा किती संख्येने प्रेझेंट असतात. आपण जेव्हा मोस्ट अबंडंट म्हणतोय मग नेमकी संख्या किती असते? संख्या असते त्यांची 5.1 to 5.8 मिलियन्स एवढी आहे बरोबर. 5.1 to 5.8 मिलियन्स पर क्यूबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. क्लिअर. नंबर लक्षात राहील. 5.1 to 5.8. फिमेल्समध्ये, मेल्समध्ये रेंज व्हॅरी करत असते. फिमेल्समध्ये ऑब्व्हियसली कमी असणार आहे. क्लिअर इथंपर्यंत? पुढचा मुद्दा येतो की यांचा शेप कसा असतो. यांचा शेप कसा असतो? कसा असतो? सगळ्यांना RBC म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच इमेज येते, ती म्हणजे नाही का अशी एक रेड कलर टाईप आणि बाय कॉन्केव्ह असलेली, म्हणजेच जी कशी आहे अशा टाईपमध्ये. आता तो आपल्याला साईड व्ह्यू असा दिसेल पण आपल्या सगळ्यांना ती एक इमेज समोर येते. आपण तेवढे तर इमॅजिन करू शकतो की यांचा शेप कसा आहे. सर्क्युलर आहे, पण सर्क्युलर सोबतच कसा आहे, बाय कॉन्केव्ह. बाय कॉन्केव्ह. क्लिअर इथंपर्यंत? RBCचा शेप बाय कॉन्केव्ह आहे. काही ॲनिमल्स जे असतात त्यांच्यामध्ये RBCचा शेप राऊंडेड असतो. कोणते असे ॲनिमल्स आहेत ज्याला आपण उंट, कॅमल आहे बरोबर. लक्षात ठेवा, एक्सेप्शन आहे लक्षात ठेवा. काही ॲनिमल्स असे असतात ज्यांच्यामध्ये RBCचा शेप जो आहे तो कसा आहे, राऊंडेड आहे, कम्प्लीट सर्क्युलर आहे. आपल्यामध्ये कसा आहे, बाय कॉन्केव्ह शेप आहे. आता ह्या बाय कॉन्केव्ह सांगण्याच्या आधी एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे. बाय कॉन्केव्ह शेप का असतो? बाय कॉन्केव्ह असतो कारण RBCचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन असतं की ऑक्सिजनचं वहन करणं आहे बरोबर. आणि तो ऑक्सिजन सामावून घेण्यासाठी जेवढा जास्तीत जास्त सरफेस एरिया असेल तेवढं ते सोपं जाणार आहे बरोबर. कारण ऑक्सिजन लेवल कमी झाली की पुन्हा काही हार्मोनल चेंजेस होतात, तर काही नाही का ऑक्सिजन लेवल कमी झाली म्हणजेच अर्थात ब्लड सेल्सचं प्रमाण, RBCचं प्रमाण वाढतं का? कारण ऑक्सिजन जास्त कॅरी करायला हवा ना त्याच्यासाठी. मग हे पुढे आपल्याला आहे डिस्कस करायचं आहे ते सगळं. सो आत्ता इथे लक्षात घ्या, RBCजमध्ये ठीक आहे शेप तर राऊंडेड बाय कॉन्केव्ह आहे. अजून एक महत्त्वाचं की यांच्यामध्ये न्यूक्लियस अब्सेंट असतो, केंद्रक नसतं. RBCमध्ये मी तुम्हाला सेल शिकवताना सांगितलेलं होतं, न्यूक्लियसमध्ये, मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं होतं की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कोणामध्ये नसतो, न्यूक्लियस कोणामध्ये नसतो, मायटोकॉन्ड्रिया कोणामध्ये नसतो. हे सगळं तुम्हाला मी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेल ऑर्गॅनेल सांगताना सांगितलेलं होतं. RBCमध्ये न्यूक्लियससुद्धा नसतो, केंद्रकसुद्धा नसतं आणि त्याचसोबत मायटोकॉन्ड्रियासुद्धा नसतो. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गॅनेल आहे, हे आहे बरोबर. तंतुकणिका ज्यांना आपण म्हणतो आणि केंद्रक आहे. क्लिअर इथंपर्यंत? RBCमध्ये न्यूक्लियस नाही आहे, मायटोकॉन्ड्रिया नाही आहे. का नाही आहे? स्पेस हवा नाही आहेत दोघे. म्हणजे RBCमध्ये स्पेस भरपूर आहे. तो स्पेस कोण ऑक्युपाय करतं? हिमोग्लोबिन ऑक्युपाय करतं. HB म्हणजे हिमोग्लोबिन. ठीक आहे, हिमोग्लोबिन ऑक्युपाय करतं आणि हिमोग्लोबिन हे महत्त्वाचं काम करतं ऑक्सिजनचं वहन करण्याचं, की जे एक रेड कलरचं पिगमेंट असतं आणि ज्याच्यामुळेच RBCजना रेड कलर आलेला असतो, लाल रंग आलेला असतो. इथंपर्यंत क्लिअर? इकडे न्यूक्लियस नाही आहे, मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, मग रेस्पिरेशन कसं होतंय?
रेस्पिरेशन कसं होतंय. RBCमध्ये जे रेस्पिरेशन होतं ते रेस्पिरेशन अनएरोबिक असतं, की ज्यांना कुठेही ऑक्सिजनची गरज लागत नाही. अनएरोबिक असतं, ज्यांना ऑक्सिजनची गरज नसते. कारण जर का यांच्याकडे रेस्पिरेशनसाठी ऑक्सिजनची गरज आहे तर यांना ऑक्सिजन वाहून न्यायचं आहे आणि तो जर का याच रेस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये यूज झाला तर तिकडे ऑक्सिजन बाकीच्या इतर सेल्सना कसा पोहोचणार आहे ना. बरोबर. क्लिअर. इथंपर्यंत न्यूक्लियस नाही आहे, मायटोकॉन्ड्रिया नाही आहे, हिमोग्लोबिन आहे की जे एक रेड कलर प्रोव्हाइड करण्याचं काम करते. नंबर किती आहे, शेप किती आहे, पूर्ण राऊंडेड कोणामध्ये आहे आणि रेस्पिरेशनची प्रोसेस RBCजमध्ये कशी असते. क्लिअर इथंपर्यंत. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा की RBCज नेमक्या तयार कुठे होतात, म्हणजे RBCजची निर्मिती कुठे होते. थोडंसं आठवा. RBCजची निर्मिती कुठे होते. थोडंसं जर का कनेक्टिव्ह टिश्यूजमधला बोन्सचा पार्ट आठवला तर बोन्सच्या पार्टमध्ये तुम्ही लॉंग बोन्स पाहिलेलं होतं. आता इकडे येऊ द्या. कसं हे लॉंग बोन्स पाहिलेलं होतं म्हणजे ज्यांना आपण लांब हाडांची जी पोकळी असते, जिला आपण अस्थिमज्जा असं म्हणतो. इकडे व्यवस्थित आलं बघा. जिला आपण अस्थिमज्जा असं म्हणतो म्हणजे हा वाला मधला पार्ट. तिकडे काय होते, ब्लड सेल्सची निर्मिती होते. आहे क्लिअर इथंपर्यंत. हे सगळ्यांना माहिती आहे आपल्या. मग ब्लड सेल्सची निर्मिती कुठे होते, बोन मॅरोमध्ये. बोन मॅरोमध्ये की जिला आपण अस्थिमज्जा असं म्हणतो मराठीमध्ये. अस्थिमज्जा. RBCची निर्मिती होण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, त्या प्रोसेसला आपण म्हणतो हिमोपोएसिस. त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, इरिथ्रोपोएसिस. हिमोपोएसिस म्हणजे रक्तपेशींची निर्मिती होणं आणि RBCजना आपण इरिथ्रोसाइट्स असं म्हणतोय म्हणून यांना आपण म्हणतो इरिथ्रोपोएसिस. क्लिअर इथंपर्यंत. ठीक आहे. पुढचा मुद्दा असा आहे की ठीक आहे RBCची निर्मिती झाली, इरिथ्रोपोएसिस आहे बरोबर. मग या RBCचं लाईफ स्पॅन किती असतं, निर्मिती तर झाली मग किती दिवसांपर्यंत टिकतील, 120 डेजपर्यंत. 120 डेज लक्षात ठेवा, कारण 120 हा आकडा काही ठिकाणी 121 आहे पण 120 लक्षात ठेवा. स्टेट बोर्डमध्ये आपल्याला 120 ही व्हॅल्यू दिलेली आहे, सो ती लक्षात ठेवा. 120 डेज एवढा यांचा काय असतो, लाईफ स्पॅन असतो. याच्यानंतर काय होणार आहे, यांचं डिजनरेशन व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय, हा जो हिमोग्लोबिन आहे ना, हिमोग्लोबिन याच्यातला हिमोवाला पार्ट सेपरेट होतो, ग्लोबिनवाला पार्ट सेपरेट होतो की जो ॲमिनो ॲसिड तयार करतो. ॲमिनो ॲसिड्स जेव्हा एक्सेस होतील तेव्हा त्यांचं अमोनियामध्ये कन्व्हर्जन केलं जाईल आणि अमोनिया याला आपण डिॲमिनेशन म्हणतो. अमोनियामध्ये झालं की अमोनिया हे नायट्रोजिनस वेस्ट झालं की जे आपल्या शरीराच्या बाहेर त्याच्या अनेक अजून कमी टॉक्सिकवाल्या पदार्थांमध्ये कन्व्हर्जन केलं जाईल आणि मग काय करून जाईल, बाहेर टाकलं जाईल. सिमिलर हे जो हिमोवाला पार्ट असतो त्याचं सुद्धा काय होतं, डिजनरेशन होतं. क्लिअर इथंपर्यंत. बोन मॅरोमध्ये RBCची निर्मिती होते, आपण म्हणतोय त्याला इरिथ्रोपोएसिस आहे बरोबर. RBCची निर्मिती होण्याला इरिथ्रोपोएसिस असं म्हणतो. पण जेव्हा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनची कमतरता आहे ठीक आहे तेव्हा RBCचं प्रोडक्शन होणं गरजेचं आहे. RBCची संख्या कमी झाली आहे, RBCज निर्माण होणं गरजेचं आहे. कुठे निर्माण होतील, बोन मॅरोमध्ये निर्माण होतील. पण RBCज तयार करायचे आहेत असा मेसेज बोन मॅरोपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोण करेल. प्रत्येक ठिकाणी न्यूरॉन्स पोहोचणार आहेत का नाही आहेत, आपण याच्या आधीच ग्लँड, नर्वस सिस्टीम, कंट्रोल, कोऑर्डिनेशन सगळा पार्ट डिस्कस केलेला आहे. त्याच्यावरून ही बेसिक गोष्ट आपल्याला माहिती आहे की प्रत्येक ठिकाणी न्यूरॉन पोचत नाही आहे म्हणून तर आपल्याला केमिकल कंट्रोलची गरज भासली की ज्याच्यामध्ये आपण ग्लँड्स आणि वेगळे वेगळे हार्मोन्स अभ्यासले. मग आता मला सांगा इथे सिम्पल, आपण एक्सक्रिटरी सिस्टीमसुद्धा अभ्यासले आणि एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये मी तुम्हाला अगदी फास्टमध्ये आणि त्याच्यानंतर ग्लँड्समध्ये सुद्धा सांगितलेले होते की किडनीपासून तयार होणारे, किडनी सिक्रीट करते असे हार्मोन्स कोणते कोणते आहेत. बरोबर आहे. तुमच्याकडे RBC कमी झाले, ऑक्सिजन कमी झाला, त्याचा सेन्स तुमच्या किडनीला होतो. किडनी एक हार्मोन सिक्रीट करते ज्या हार्मोनला आपण इरिथ्रोपोएटिन असं म्हणतो. ज्या हार्मोनला आपण इरिथ्रोपोएटिन असं म्हणतो. या हार्मोनचं सिक्रेशन झालं आणि हे हार्मोन काय करतं, जक्स्ट्रा ग्लोमेरुलार सेल्सना, ज्यांना आपण काय म्हणतो, जे सेल्सना काय करेल, इरिथ्रोपोएटिन सिक्रेट करण्यासाठी
स्टिम्युलेट करतं. मग ह्या ज्या जक्स्ट्रा ग्लोमेरुलार सेल्स असतात त्या इरिथ्रोपोएटिन सिक्रेट करतील आणि मग हा मेसेज कोणापर्यंत घेऊन जाईल, हे हार्मोन तुमच्या बोन मॅरोपर्यंत घेऊन जाईल आणि बोन मॅरो काय करेल, RBCची निर्मिती करेल. क्लिअर इथंपर्यंत आहे बरोबर. हे तर झालं एवढा पार्ट. आता काही कंडिशनला आपला नॉर्मल ब्लड काउंट किती आहे RBCचा, 5.1 to 5.8 मिलियन्स पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. हा आहे नॉर्मल ब्लड काउंट. पण काही कारणं असू शकतात. आपल्याला 10thच्या बुकमध्ये तुम्ही वाचलं असेल तर मला ते 10th की आय थिंक 10वीचंच बुक आहे ज्याच्यामध्ये आपल्याला ॲनिमिया वगैरे असल्या केसेस दिलेल्या आहेत, सिकल सेल ॲनिमिया असल्या केसेस दिलेल्या आहेत की ज्यांच्यामध्ये ऑलरेडी एक तर तो जीन्सचा प्रॉब्लेम असू शकतो किंवा इतर काही केसेस असू शकतात की ज्यांच्यामुळे आपला ब्लड काउंट कमीसुद्धा होतो आहे किंवा काही केसेसमध्ये आपला RBCचं काउंट हा जास्तसुद्धा होतो. मग जेव्हा आपला RBC काउंट लो असेल, कमी असेल, तेव्हा आपण त्याला काय म्हणणार आहे, तेव्हा आपण त्याला म्हणू एरिथ्रोसाइटोपेनिया. जेव्हा लो असेल, लो, पिंच ऑफ फॉर पेनिया. ठीक आहे ना. लो आहे ब्लड काउंट, आपण काय म्हणू, इरिथ्रोसाइटोपेनिया. जेव्हा ब्लड काउंट वाढतोय, ब्लड काउंट येतोय पुन्हा तुम्ही RBC काउंट असं लक्षात ठेवा. RBC काउंट जेव्हा जास्त आहे, ठीक आहे, हाय आहे, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो पॉलिसायथेमिया. तेव्हा आपण त्याला म्हणतोय पॉलिसायथेमिया. क्लिअर इथंपर्यंत या दोन कंडिशन लक्षात राहतील. डिसऑर्डर कमी झाला तर इरिथ्रोसाइटोपेनिया, वाढला तर आपण त्याला म्हणतोय पॉलिसायथेमिया. या झाल्या दोन कंडिशन्स RBCजमधल्या आहे बरोबर. आता याच्यामध्ये ना पॉलिसायथेमिया हे एवढं इझी वाटतं तेवढं नाही आहे आपल्याला की नाही, पॉलिसायथेमियामध्ये आपला RBC काउंट काय होतोय, वाढतोय. लो होतोय म्हणजे कमी होतोय. एक सिम्पलशी गोष्ट आहे बघा, थोडंसं लॉजिक लावलं तर आपल्या लक्षात येतं की पॉलिसायथेमिया ब्लड सेल्स वाढत आहेत. ब्लड सेल्स हा कसा पार्ट आहे, सॉलिड पार्ट आहे. आपण ब्लडचं कंपोजिशन पाहिलं, एक येत होतं प्लाझ्मा, लिक्विड पार्ट, दुसरा येत होता ब्लड सेल्स, सॉलिड पार्ट. मग मला सांगा, जर का हा सॉलिड पार्ट वाढतोय तर जी काही आपल्या रक्ताची फ्लुइडिटी आहे, ब्लडची जी काही फ्लुइडिटी आहे ती मेंटेन राहील का, त्याच्यामधला वॉटर बॅलन्स मेंटेन राहील का, नाही राहणार. म्हणजेच काय होईल, आपले नाही का ब्लड जे आहे ना त्याची थिकनेस वाढते. थिकनेस वाढली की उगाच आपल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या ब्लड वेसल्सवरती प्रेशर पडणार आहे बरोबर. ब्लड वेसल्सवरती प्रेशर पडतंय म्हणजेच ब्लड प्रेशर वाढतंय आहे बरोबर. आणि जर का ब्लड प्रेशर वाढतंय तर अल्टिमेटली इफेक्ट कोणावरती होईल, हार्टचं काम वाढेल, कारण ब्लडची थिकनेस वाढली आहे. हार्टला पंप करताना थोडंसं जास्त वर्क करावं लागेल की जेणेकरून ते सुद्धा वीक होईल. आणि अजून तुम्हाला सांगितलेलं होतं, जेव्हा आपण नाही का एक्सटर्नल मसल बिल्डिंगसाठी, वेट गेन करण्यासाठी एक्स्ट्रा प्रोटीन घेतो आपण हार्मोन्समध्ये टेस्टोस्टेरॉन पाहिलेलं होतं आहे बरोबर. काही ॲथलेट्स वगैरे ते घेतात एक्स्ट्रावालं नाही का प्रोटीन घेतात की जेणेकरून त्यांना नाही का एका ठराविक वजनाचं हवं आहे किंवा मसल बिल्डिंगसाठी ते घेतात. त्यांच्यामध्ये पण हाच प्रॉब्लेम होतो, कोणता वाला, की जिकडे WBC कमी होतात, RBCची संख्या वाढते अशा पद्धतीने. मग ज्याच्यामुळे ब्लड थिक होतं आहे, पुन्हा ब्लड प्रेशर वगैरे वाढणं, हार्टला काम जास्त करावं लागतं आहे. काम जास्त आलं कमी वेळेत की तो कसा होतो आहे, वीक होतो आहे. क्लिअर. लक्षात ठेवायचे आहे दोन्ही केसेस. लो झाल्यावर काय होईल, हाय झाल्यानंतर काय होईल, पुढे डिस्कस करूया. तर WBC क्लिअर आहे, हे एवढं क्लिअर आहे. RBCचं सगळं लक्षात ठेवायचं आहे. त्यांच्या मोस्ट अबंडंट असतात. काउंट लक्षात ठेवायचं आहे. शेप लक्षात ठेवायचा आहे. राऊंड शेप कोणामध्ये असतो ते लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा न्यूक्लियस अब्सेंट आहे, मायटोकॉन्ड्रिया अब्सेंट आहे. मग रेस्पिरेशन कोणाच्या थ्रू होतं आहे, रेस्पिरेशन होतं आहे हिमोग्लोबिनच्या मदतीने आहे, कारण तिकडे कसं आहे अनएरोबिक रेस्पिरेशन आहे. इकडे RBCची निर्मिती, इरिथ्रोपोएसिस. क्लिअर आहे सगळं पार्ट. पुढचा पार्ट आहे WBCचा. WBC ज्यांना आपण म्हणतोय व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स किंवा पांढऱ्या रक्तपेशी आहे बरोबर. यांचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा WBC. WBC आठवलं ना की काय माहिती आहे का,
एक आपल्याला तर WBCचं एक तर बेसिक फंक्शन माहिती आहे काय, जेव्हा केव्हा आपण आजारी पडतो आहे, आपल्याला कसलं इन्फेक्शन होतं आहे, कोणती ॲलर्जी होते, ॲलर्जी कसली कोणालाही असू शकते नाही का, म्हणजे अगदी साधं नाही का, काहींना परफ्यूमच्या स्मेलची ॲलर्जी असते, काहींना एका ठराविक फुलाच्या स्मेलची ॲलर्जी असते, आहे बरोबर. तो सगळा पार्ट वेगळा राहिला. हे आपल्याला बेसिक माहिती आहे की जेव्हा ॲलर्जी होते, इन्फेक्शन होते, कोणाची संख्या वाढते, WBCची संख्या वाढते, आहे बरोबर. एक बेसिक ना WBCमध्ये लक्षात ठेवायचं कोणतं वालं, तो कंगना रणावतचा एक मूवी आहे, मला त्या मूवीचं नाव नाही आठवत आहे, फेमस मूवी आहे तो, ज्याच्यामध्ये ती नाही का म्हणते ये आदमी कहीं से भी बढ़ रहा है अदरक जैसे, आहे बरोबर. सिमिलर आहे, तो अदरकवाला जो शेप असतो ना तो असतो WBCचा, आहे बरोबर. मग त्या अदरक शेप म्हणजे कसाही असतो, कुठूनही लांब आहे, कुठूनही लहान आहे, त्याला कोणताही शेप नाही आहे. तसाच शेप कोणाचा असतो, WBCचा असतो, ज्याला आपण अमीबॉइड शेप असं म्हणतो, आता एक सिंपल गोष्ट आहे, याच्यावरूनच सगळं लक्षात राहतं आपल्याला. आधी काउंट सांगून देऊ का. काउंट लक्षात ठेवायचं आहे 5000 ते 11000, आहे बरोबर, किंवा ओके 5000 ते 11000 काय म्हणणार आपण, पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड, हा आहे काउंट. आता एक सिंपल लक्षात ठेवा, WBCचा शेप आहे अमीबॉइड शेप, म्हणजे तो कसाही शेप असणार आहे त्याचा, आहे बरोबर. आपल्या ब्लड वेसल्समध्ये प्रेझेंट आहेत किंवा ब्लडमध्ये आहेत, ब्लड वेसल्सच ब्लड कॅरी करतील. मग अगदी हे जर का स्वतःचा शेप कोणत्याही पद्धतीने चेंज करू शकतायत, तर जेव्हा केव्हा आपल्याला कुठे लागतं, कुठे ॲलर्जी होते, तिथे सगळ्यात पहिल्यांदा आपला स्वतःचा कसाही शेप बदलून ब्लड वेसल्समधून बाहेर पडून त्या ठिकाणी पोहोचणारे कोण असतात, हे WBCs असतात. आहे क्लिअर इथंपर्यंत. WBCवालं काउंट लक्षात आला, शेप लक्षात आला WBCचा. WBCजना आपण व्हाईट सेल्स किंवा पांढऱ्या रक्तपेशी असं म्हणतो, कारण यांच्याकडे हिमोग्लोबिन अब्सेंट असतं. WBCचा नॉर्मल काउंट किती आहे, 5000 ते 11000. वाढेल, कधी वाढेल, इन्फेक्शनमध्ये वाढेल, अदरवाईज या रेंजमध्ये असायला हवा. पण याच्यापेक्षा जर का हा नॉर्मल काउंट जर का लो असेल, कमी असेल, तर त्याला आपण काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो ल्युकोपेनिया. तिकडे आपण काय म्हणतो, इरिथ्रोसायटोपेनिया, इकडे आपण म्हणालो ल्युकोपेनिया. पुढे आलो, जेव्हा याचा काउंट वाढतोय, हाय होतोय, तेव्हा आपण याला म्हणतो ल्युकोपेनिया, आणि दुसरा आहे ल्युकोसायटोसिस. क्लिअर इथंपर्यंत. नॉर्मलपणे वाढला, कधी कधी अनकंट्रोल्ड अशी या सेल्सची ग्रोथ होते, WBCची अनकंट्रोल्ड ग्रोथ होते, की जे कॅन्सरस ग्रोथ असंही आपण त्याला म्हणू शकतो, तेव्हा आपण त्याला म्हणतो ल्युकेमिया. किंवा ब्लड कॅन्सर, क्लिअर इथंपर्यंत. याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं आहे. आता थोडंसं पुढे जाऊयात, आपल्यासाठी इम्पॉर्टंट असलेला पार्ट कोणता वाला, WBCचे टाईप्स. WBCजना आपण बेसिक 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. ते 2 ग्रुप्स कोणते, सगळ्यात पहिला येतो ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहे, त्यांना आपण म्हणतो ग्रॅन्युलोसाइट्स. ज्यांच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स प्रेझेंट नाही आहेत, त्यांना आपण म्हणालो अग्रॅन्युलोसाइट्स. आहे बरोबर. म्हणजे इकडे ग्रॅन्युल्स प्रेझेंट आहेत सायटोप्लाझममध्ये, इकडे काय आहेत, अब्सेंट आहेत. आपण WBCचे टाईप बघतोय, पांढऱ्या रक्तपेशी. आहे क्लिअर इथंपर्यंत. हे जे ग्रॅन्युलोसाइट्स आहेत ना, त्या ग्रॅन्युलोसाइट्सचे पुन्हा 3 प्रकार पडतात. अग्रॅन्युलोसाइट्सचे 2 प्रकार पडतात. पहिला आहे मोनोसाइट्स, जो आपण अनेकदा डिस्कस केला आहे, आणि दुसरा जो आहे तो आहे लिम्फोसाइट्स, जो एकदाच आपण ग्लँड्समध्ये डिस्कस केला आहे, लिम्फोसाइट्स. हे जे 3 आहेत, त्या 3मध्ये इथे येतं ॲसिडोफिल्स किंवा ॲसिडोफाइल्स, किंवा यालाच आपण म्हणतो इओसिनोफिल्स.
दुसरा जो प्रकार आहे त्याला आपण म्हणतोय बेसोफिल्स. पहिला जो आहे त्याला आपण म्हणतोय न्यूट्रोफिल्स. न्यूट्रोफिल्स. आता सिम्पली आपण ना आपल्याला स्टेट बोर्डमध्ये ना खूप छान यांच्या डायग्राम दिलेल्या आहेत. इन शॉर्ट त्याच्यावरूनच आपण लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, या सेल्स आहेत असं आपण कन्सिडर करू. आहे ठीक इथंपर्यंत? ठीक आहे, हे पहिले 3 डिस्कस करू, नंतर आपण ए ग्रॅन्युलोसाईटमधले ते 2 डिस्कस करूयात. न्यूट्रोफिल्समध्ये जो न्यूक्लियस असतो, ठीक आहे, तो न्यूक्लियस मल्टीलोब्ड असतो. ह्या अशा पद्धतीचा आहे. इकडे बाजूनी सायटोप्लाझम, हा काय आहे न्यूक्लियस. बेसोफिल्समध्ये जो न्यूक्लियस असेल, बेसोफिल्समध्ये एस शेप न्यूक्लियस असतो बघा. आता इथे एस शेप कसा होईल? ओके, हा असा एस शेप न्यूक्लियस असतो आणि इकडे ना बायलोब्ड असतो, म्हणजे 2 लोब्स असल्यासारखा. ओके, असा वाला. हे जे न्यूट्रोफिल्स आहेत ना, या सगळ्या सेल्समध्ये सगळ्यात जास्त संख्येने आढळणारे मोस्ट अबंडंट कोण आहेत? न्यूट्रोफिल्स आहेत, अप टू 70%. बेसोफिल्स जे असतात ना 0.5 to 0.1% पर्यंत असतात. ठीक आहे, मोनोसाइट्स जसजशी गरज असेल तसतसे तयार होत आहेत. लिम्फोसाइट्स जे असतात ते लिम्फोसाइट्स जवळजवळ 20 ते 25% पर्यंत असतात. ठीक आहे, हे जे न्यूट्रोफिल्स आहेत ते न्यूट्रोफिल्स सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं करतात? डिस्ट्रक्शन ऑफ पॅथोजेन. डिस्ट्रक्शन ऑफ पॅथोजेन. अजून कसं? फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस. लक्ष द्या. आता पॅथोजेन असं नाही का, आपण आपली जी आपण कोणताही ऑर्गॅनिझम असेल तो म्हणजे दिवसभरात अनेक अशा लाखो करोडो मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो. आपली बॉडी एक्सपोज्ड असते त्यांच्यासाठी की नाही कोणीही या वगैरे, आणि ते सुद्धा वाटच पाहत असतात की केव्हा एखादा होस्ट मिळतोय आणि नाही का त्यांचं काही होत आहे, कॉलनी वाढवत आहेत आहे बरोबर, याच्या ते प्रतीक्षेमध्ये असतात. तसंच जर का आपला संपर्क कोणत्याही पॅथोजेनसोबत येतोय, आपल्या खाण्यामधून म्हणा किंवा इतर कशाही आपल्याला काही इंजुरी झाली तर त्या इंजुरीमधून सुद्धा आपल्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस बरेच असतात आहे बरोबर. मग तेव्हा अशा वेळी जेव्हा आपल्या शरीरामध्ये एखादा पॅथोजेन एंटर करतोय, पॅथोजेन कोणाला म्हणतो आपण? पॅथोजेन कोणाला म्हणतो? इकडे लिहू. पॅथोजेन म्हणजेच आपण म्हणतो डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम. डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम आहे बरोबर. असा कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम की ज्याच्यामुळे आपल्याला आजार होऊ शकतो, एखादा डिसीज होऊ शकतो, त्याला पॅथोजेन. बस शरीरामध्ये आला, त्याला डिटेक्ट करा, शोधून काढा, त्याचं डिस्ट्रक्शन करा. काम कोणाचं आहे? न्यूट्रोफिल्सचं. न्यूट्रोफिल्स अजून आपण काय म्हणतो? फॅगोसायटोसिसचं फंक्शन करतात. फॅगोसायटोसिस म्हणजे काय? एखादी फॉरेन बॉडी आहे ही आपल्या शरीरामध्ये गेली तर या न्यूट्रोफिल्स हिला अशा पद्धतीने कव्हर करतील, गिळून टाकतील आतमध्ये आणि तिला काय करून टाकतील? डिस्ट्रॉय करून टाकतील. तिचं काम काय झालं? संपलं आहे बरोबर. अशा पद्धतीने फॅगोसायटोसिसचं फंक्शन करतात. म्हणजे कोणताही फॉरेन बॉडी आपल्या शरीरामध्ये गेली जिच्यापासून आपल्याला धोका आहे त्यांचं डिस्ट्रक्शन करायचं काम करतात आहे बरोबर. जसं की आपण लिव्हरमध्ये कुफर सेल्स पाहिलेल्या होत्या, ब्लडमध्ये आपण मोनोसाइट्स पाहतो, अशा पद्धतीने. क्लिअर? अजून बघा, जेव्हा आपण आपल्याला काही इंजुरी वगैरे झाली किंवा काही तर तिथे पस होतो आहे बरोबर. इव्हन आपल्या पिंपल्समध्ये सुद्धा एक व्हाईट टाईप फ्लुइड जे असतं ना ते सुद्धा काय असतो? तो पस असतो. मग तो जो पस असतो ते मिक्सचर असतं. कशाचं मिक्सचर असतं? या न्यूट्रोफिल्सचं मिक्सचर असतं. त्याच्यानंतर न्यूट्रोफिल्स प्लस डॅमेज झालेल्या टिश्यू आणि डेड मायक्रो ऑर्गॅनिझम. स्टेट बोर्डमधला प्रत्येक मुद्दा तुमचा इथे मी क्लिअर करून देते की जरी तुमच्याकडून ते इझी वाचून नाही झालं तरीसुद्धा इथे तुमचा प्रत्येक पॉईंट हा क्लिअर व्हायला हवा. यासाठी लेक्चर प्रॉपर करा. तुम्हाला
कसलीही अडचण नाही येणार. म्हणजे एखाद दुसरा ॲटलिस्ट जरी 22 एक प्रश्न आले तरी त्यातले 20 तरी तुम्हाला इझिली सुटतील असा तुमचाही प्रयत्न असू द्या. कारण ॲटलिस्ट 15 मार्कांचं जरी मी इथे प्रिपरेशन करून दिलं तरी ते 5 मार्कांचं प्रिपरेशन रिव्हिजन करणं हे तुमच्या हातात असतं, नाही का. सो लक्षात ठेवा, जरी 11वी 12वी रीड करून नाही झाले तरी तो आपण लेक्चरमध्ये सगळा पार्ट कव्हर करून घेतोय. त्याच्यामुळे सिस्टीम्स अगदी सेलपासून ते कोणत्याही सिस्टीम असतील, फिजिक्स केमिस्ट्रीचा जो गरजेचा पार्ट आहे तो सगळा आपण 11वी 12वीतून करून घेतोय. सो त्याच्यामुळे थोडेसे लेक्चर प्रॉपर करा, रेग्युलर पाहत चला लेक्चर, तुमचाच फायदा आहे. हे क्लिअर झालं न्यूट्रोफिल्स इथंपर्यंत. फॅगोसायटोसिसचं काम करतायत, इतर वगैरे सगळं ठीक आहे. बेसोफिल्स, यांना बेसोफिल्स असं का म्हणतात? कारण यांचं स्टेनिंग ना बेसिक डायजसोबत केलं जातं, यांचं स्टेनिंग न्यूट्रल डायजसोबत केलं जातं. यांना ॲसिडोफिल्स असं म्हणतो कारण यांचं स्टेनिंग ॲसिडिक डायजसोबत केलं जातं. क्लिअर? एवढं आपल्याला विचारणार नाही, पण लक्षात सुद्धा नावं का पडली ते, ठीक आहे. नंतरचं आहे बेसोफिल्स. बेसोफिल्सचं प्रमाण असतं 0.5 to 0.1% एवढं. यांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कधी आहे? वाढतात कधी? इन्फेक्शन झालं, ॲलर्जी झाली, यांची संख्या वाढते, तिकडे तिकडे काय करतात? स्वतःचं काम चालू करतात. 3 प्रकारचे केमिकल सिक्रेट करतात. ते 3 केमिकल इथे बघूयात, हे थोडंसं लक्षात ठेवा. आता 3 प्रकारचे केमिकल सिक्रेट करतात. त्यातलं पहिलं आहे, दुसरं आहे, तिसरं आहे. पहिलं कोणतं आहे? हिपॅरिन. हिपॅरिन तर ऑलरेडी आपण खूपदा डिस्कस केलं आहे. हिपॅरिन काय करतं? अँटिकोॲग्युलंट म्हणून काम करतं. दुसरं जे आहे ते आहे हिस्टामाइन. दुसरा आहे हिस्टामाइन. हिस्टामाइन सूज आल्याच्या नंतर काय होतं? आपल्या जे काही नाही का एक हिस्टामाइन म्हणजे आपण म्हणतो डायलेशनचं काम करतं. म्हणजेच आपल्या ब्लड वेसल्सना डायलेशन म्हणजे काय? एक्सपांड करण्याचं काम करतं आहे, बरोबर. एक्सपांड केलं आपल्या ब्लड वेसल्सना की आपल्याला नाही का काहीतरी लागलं वगैरे तर तिथे सूज आल्यासारखं दिसतं आपल्याला. ती सूज येते म्हणजेच काय होतं? तिकडे हिस्टामाइन सिक्रेट झालं आहे. कोणी केलं हिस्टामाइन सिक्रेट? बेसोफिल्सने केलं आहे. बेसोफिल कोणाचा प्रकार आहे? WBCचा. आणि WBCमध्ये कोणाचा? ग्रॅन्युलोसाइटचा. हिस्टामाइन सिक्रेट झालं. हिस्टामाइन काय करतं आहे? ब्लड वेसल्सना एक्सपांड करतं आहे. जर का इथली आपली एखादी ब्लड वेसल्स एक्सपांड झाली तर तिथे आपल्याला सूज आल्यासारखं तर दिसणार आहे. ब्लड वेसल्स एक्सपांड झाल्या म्हणजे त्याचा डायमीटर वाढला, व्यास वाढला की तिकडे ब्लड सेल्स जास्त येत आहेत आहे, बरोबर. मग इंजुरी झाल्यानंतर त्यांच्या नरिशमेंटसाठी जेवढ्या ब्लड सेल्स जास्त येतील तेवढ्या आपल्यासाठी ते लवकर काय होतं? बरं होण्याचे चान्सेस जास्त असतात. सो इकडे हे फंक्शन कोण करतं? हिस्टामाइन. याला आपण काय म्हणतो? वासोडायलेटर. वासोडायलेटर. डायलेट म्हणजे एक्सपांड करणे, वाढवणे, रक्तवाहिन्यांचा व्यास वाढवणे. क्लिअर? आणि तिसरं जे आहे ते आहे सिरोटोनिन. सिरोटोनिन कशाचं काम करतं? वासोकन्स्ट्रिक्टर. वासोकन्स्ट्रिक्टर. इंजुरी झाली, हिस्टामाइन सिक्रेट झालं, हिस्टामाइननी वासोडायलेशनचं काम केलं, इंजुरी बरी झाली, आता ती सूज कमी होण्याची गरज आहे. मग वासोकन्स्ट्रिक्शनसाठी कोण सिक्रेट होईल? सिरोटोनिन सिक्रेट होईल. कोण करेल? बेसोफिल्स करतील. क्लिअर मुद्दा? तिन्ही केमिकल्स क्लिअर बेसोफिल्समधले. पुढचं आहे ॲसिडोफिल्स, ज्यांना आपण इओसिनोफिल्स असं म्हणतोय. या इओसिनोफिल्सचं महत्त्वाचं फंक्शन आहे. कधी वाढतील? ॲलर्जीमध्ये. यांना आपण काय म्हणतो? अँटी ॲलर्जिक. ॲलर्जी झाले, वाढले. अजून इन्फेक्शनमध्ये वाढतात, पण ते इन्फेक्शन कोणत्या प्रकारचं असतं? हेल्मिंथिक इन्फेक्शन. इन्फेक्शन कसं असतं? हेल्मिंथिक इन्फेक्शन. हेल्मिंथिक. आता हेल्मिंथस क्लासिफिकेशन आठवा. प्लॅटी हेल्मिंथस. प्लॅटी म्हणजे फ्लॅट आणि हेल्मिंथिस म्हणजे काय होतं? वर्म्स होतं. मग जेव्हा केव्हा आपल्याला वर्म्समुळे आपण नाही का आपलं अँटामिबा, हिस्टोलिटिका वगैरे वगैरे ते वाले आपल्याला पुढे पाहायचं आहे नाही का, ते म्हणजे जीवाणूंमुळे होणारं किंवा इतर कोणामुळे बॅक्टेरियाजमुळे होणारे जे डिसीज आहेत तिकडे आपलं ते डिस्कस होईल. पण लक्षात आलं, वर्म्समुळे होणारे जे काही इन्फेक्शन आहेत त्यांच्यावरती अटॅक करण्याचं काम कोण करतं? ॲसिडोफिल्स करतात. आणि आपलं काय करतात? प्रोटेक्ट करतात आपल्या त्या टिश्यूजना, आपल्या त्या बॉडीजना. नंतरचं आहे ते म्हणजे मोनोसाइट्स. मोनोसाइट्समध्ये लक्षात घ्या, यांच्यामध्ये न्यूक्लियस जो असतो ना, लार्जेस्ट न्यूक्लियस असेल कोणामध्ये? मोनोसाइट्समध्ये. सॉरी, लार्जेस्ट न्यूक्लियस नाही, मोनोसाइट या ज्या सेल्स असतात ना, या सगळ्यामध्ये ज्यांचा साईज
सगळ्यात मोठी असते त्या कोणत्या आहेत? मोनोसाईट. लिहू इथे लार्जेस्ट. न्यूक्लियस काहीच अशा पद्धतीचा असेल. आहे क्लिअर? किडनी शेप न्यूक्लियस असतो. आता इथे किडनी शेप दिसत नाही आहे, पण असं समजून घ्या, किडनी शेप असा न्यूक्लियस असतो. कोणाचा? मोनोसाइट्सचा. आहे बरोबर. मोनोसाइट्सचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं? फॅगोसाइटोसिस. मोनोसाइट्स कशापासून कशासाठी मदत करतील? आठवा, थोडंसं आठवा, लक्षात येईल तुमच्या. आपण मोनोसाइट कुठे बघितलं होतं की जेव्हा केव्हा आपल्याला एखादा फॉरेन पार्टिकल एंटर करतोय, हे तर झालं याचं, बरोबर आहे. पण या मोनोसाइट जेव्हा एखाद्या ऑर्गनच्या बाहेर येतील, ब्लडच्या बाहेर येतील, जोवर ब्लडमध्ये आहेत तोवर आपण त्यांना म्हणतोय मोनोसाइट्स. जेव्हा त्या एका ब्लडमधून बाहेर येऊन एखाद्या ऑर्गनमध्ये जातील किंवा कुठेतरी जातील, तेव्हा त्या काम कशाचं करतील? मॅक्रोफेजेसचं काम करतात. कशाचं काम करतात? मॅक्रोफेजेसचं काम करतात. आहे बरोबर. आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं? बॅक्टेरिया आहे, कोणता व्हायरस आहे, कोणता पॅथोजेन आहे, त्यांना डिटेक्ट करा, त्यांचं डिस्ट्रक्शन करा आणि त्या ऑर्गनला, त्या ऑर्गॅनिझमला त्याच्यापासून प्रोटेक्ट करा. हे काम कोणाचं आहे? मोनोसाइट्सचं काम आहे. क्लिअर इथंपर्यंत? नंतर येतं लास्टवालं लिम्फोसाइट्स. आहे बरोबर. लिम्फोसाइट्स आपण शिकलेलो आहे. लिम्फोसाइट ज्या असतात ना, त्या असतात स्मॉलेस्ट सेल्स. स्मॉलेस्ट असतात, पण त्यांच्यामधला न्यूक्लियस अगदी कसा असतो? राऊंडेड शेप न्यूक्लियस असतो. आणि न्यूक्लियस राऊंडेड आहे त्याच्यामुळे त्यांचं जे सायटोप्लाझम आहे ना, ते सायटोप्लाझमसुद्धा एका सर्क्युलर मॅनरमध्ये काय झालेलं असतं? अरेंज झालेलं असतं. अरेंज होतं ते, कारण त्याच्या न्यूक्लियसच कसं आहे? राऊंडेड आहे. आहे बरोबर. आता ह्या लिम्फोसाइट्स जे आहे ना, ते आपण पुढे डिस्कस करूया. त्याच्या आधी हे क्लिअर झाले का? लिम्फोसाइट इझी आहे, आपल्याला तिथे थोडासा स्पेस हवा आहे, पण तरीसुद्धा स्मॉलेस्ट सेल्स असतात. न्यूक्लियस कसं आहे? राऊंडेड आहे. सायटोप्लाझम एका कॉन्सेंट्रिक रिंगच्या फॉर्ममध्ये अरेंज होते. लिम्फोसाइट्सचे 2 प्रकार असतात. आहे बरोबर. आपल्याला हेल्थ आणि डिसीजेसमध्ये ते इन डिटेल शिकायचे आहेत, पण लिम्फोसाइट्सचे 2 प्रकार असतात. पहिला प्रकार येतो कोणता? बी लिम्फोसाइट्स आणि दुसरा येतो टी लिम्फोसाइट्स. टीवाला आपण मला वाटते थोडं डिस्कस केलं आहे ग्लँड्समध्ये, थायमस ग्लँडमध्ये डिस्कस केलं आहे, आठवत असेल तर बघा. बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट, हे जे लिम्फोसाइट आहे ते त्यांची निर्मिती कुठे होणार आहे? त्यांची निर्मिती लिम्फोसाइट्सची, बी लिम्फोसाइट आहेत किंवा टी लिम्फोसाइट आहेत, दोघांची निर्मिती कुठे होते? बोन मॅरोमध्ये होते. दोघांची निर्मिती कुठे होते? बोन मॅरोमध्ये होते. यांचं नाही का मॅच्युअर कुठे होतात? बी लिम्फोसाइट बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात. पण ज्या टी लिम्फोसाइट आहेत त्या मॅच्युअर होण्यासाठी कोणाकडे येतात? थायमस ग्लँडकडे येतात. आपण थायमस ग्लँडमध्ये शिकलो होतो. आहे बरोबर. बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट. बी दोघांची निर्मिती होते बोन मॅरोमध्ये. बोन मॅरोमध्ये होते. त्यातल्या बी ज्या आहेत त्या मॅच्युअर पण कुठे होत आहेत? बोन मॅरो, अस्थिमज्जेमध्येच काय होत आहेत? मॅच्युअर होत आहेत, परिपक्व होत आहेत. टी लिम्फोसाइट परिपक्व होण्यासाठी, मॅच्युअर होण्यासाठी कोणाकडे येत आहेत? थायमस ग्लँडकडे येत आहेत. थायमस ग्लँड कुठे असते? दोन्ही लंग्सच्या मध्ये आणि हृदयाच्या पाठीमागच्या बाजूला. आहे बरोबर. थायमस ग्लँड सिक्रेट काय करते? थायमोसिन सिक्रेट करते. इकडे बघा, थायमस ग्लँडकडे आली. थायमस ग्लँड काय काम करेल? मॅच्युरेशनचं काम करेल. मॅच्युरेशन म्हणजे काय करते? तर टी लिम्फोसाइट्सना अशी एक ॲबिलिटी प्रोव्हाइड करते की टी लिम्फोसाइड सेल्फ आणि नॉन सेल्फ म्हणजे स्वतःच्या असलेल्या पेशी, स्वतः ऑर्गॅनिझमच्या असलेल्या पेशी आणि दुसऱ्या फॉरेन असलेल्या सेल्स म्हणजे नॉन सेल्फ, त्यांच्यामध्ये आयडेंटिफाय करू शकतं, दोघांना एकमेकांपासून डिफरन्शिएट करू शकतं. आणि ही ॲबिलिटी कोण प्रोव्हाइड करतं? मॅच्युरेशनची थायमस ग्लँड प्रोव्हाइड करते टी लिम्फोसाइट्सना. क्लिअर इथंपर्यंत? टी लिम्फोसाइट्सचे पुन्हा 4 प्रकार पडतात, ज्याच्यामध्ये नाही का आपल्याला किलर टी सेल्स, किलर टी लिम्फोसाइट्स वगैरे पाहायचे. ते आपण हेल्थ आणि डिसीजेसमध्ये डिस्कस करणार आहोत, जेव्हा आपण अँटीबॉडी अँटीजेनवाला पार्ट बघू तिकडे. इथंपर्यंत क्लिअर आहे? ठीक आहे. पुढे बघूयात आपण.
आपल्या ब्लड सेल्स झाल्या, 2 प्रकारच्या WBC झाल्या, RBC झाल्या. आता कोण उरलेत? थ्रोम्बोसाइट्स उरलेत, म्हणजेच प्लेटलेट्स उरलेत. आहे बरोबर? प्लेटलेट्सलाच आपण म्हणतोय रक्तपट्टिका. प्लेटलेट्सना आपण म्हणतोय रक्तपट्टिका. ॲक्च्युली यांना आपण प्लेटलेट्स किंवा रक्तपट्टिका असं का म्हणतो? WBC म्हणालो, तिकडे आपण RBC म्हणालो, म्हणजे त्यांना सेल्स म्हणत होतो, कॉर्पस्कल्स म्हणत होतो. यांना आपण का नाही म्हणत आहे सेल्स? कारण या ॲक्च्युअली सेल्स नसतात. रिअल सेल्स या असतात का? नाही. ॲक्च्युअल खऱ्या ट्रू सेल्स आहेत का या? नाही आहेत. ट्रू सेल्स नाही आहेत. मग या काय आहेत? या आहेत सेल्सचे फ्रॅगमेंट, ज्यांना आपण सेल्युलार फ्रॅगमेंट असं म्हणतो. आहे क्लिअर इथंपर्यंत? 1 मिनिट फक्त. तर आपण RBC आणि WBC या दोघांमधला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. आता आपण डिस्कस करतोय थ्रोम्बोसाइट्स, की ज्याच्यामध्ये आपल्याला रक्तपट्टिका पाहिजेत. ठीक आहे. यांचा काउंट किती असतो? कुठे प्रोड्यूस कुठे होणार आहेत? फॉर्मेशन कुठे होईल यांचं? बोन मॅरोमध्ये. फॉर्मेशन कुठे होईल? बोन मॅरोमध्ये. काउंट किती असेल? नॉर्मल काउंट. यांचा पण काही काउंट जास्त नसतो. ठीक आहे. किती असतो? साधारणपणे 4.3 to 4.5 मिलियन लॅक्समध्ये असतं हे पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. क्लिअर इथंपर्यंत? 2.5 अडीच ते 4.5 लाखांपर्यंत यांचा काउंट असतो. आहे ठीक. जर का यांचा काउंट वाढला आधी कमीवालं बघूयात, लो झाला काउंट यांचा, तर आपण यांना काय म्हणूयात? यांना आपण दुसरंच नाव काय देतो? थ्रोम्बोसाइट्स. यांना आपण म्हणतो थ्रोम्बोसाइट्स. मग काउंट लो झाला तर आपण काय म्हणणार आहे? थ्रोम्बोसाइटोपेनिया. थ्रोम्बोसाइटोपेनिया. काउंट वाढला तर आपण काय म्हणू? काउंट वाढला, हाय झाला तर आपण यांना म्हणतो थ्रोम्बोसाइटोसिस. क्लिअर इथंपर्यंत हा मुद्दा. यांचं सगळ्यात महत्त्वाचं फंक्शन कोणतं? आता नीट आठवा. फंक्शन कोणतं असणार आहे थ्रोम्बोसाइट्सचं? ब्लड क्लॉटिंग असणार आहे. क्लिअर. सगळ्यात इझीवाल्या या सेल्स आहेत. ॲक्च्युअल सेल्स आहेत का? नाही आहेत. सेलचे फ्रॅगमेंट आहेत. काउंट किती? 2.5 ते 4.5 लाख. लो झाला काउंट, थ्रोम्बोसाइटोसिस वाढला. हा थ्रोम्बोसाइटोपेनिया आणि थ्रोम्बोसाइटोसिस वाढल्यानंतर सेम आपण WBCमध्ये पाहिलं, RBCमध्ये पाहिलं. इथंपर्यंतचा पार्ट जो आहे तो होता ब्लड सेल्सशी रिलेटेड. आहे बरोबर? याच्या पुढचा जो पार्ट आहे ब्लड क्लॉटिंगचा, ठीक आहे. यात ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस काय आहे नेमकी? ब्लड क्लॉटिंगची प्रोसेस काय आहे ती डिस्कस करूया. ठीक आहे. ब्लड क्लॉटिंग म्हणजे नेमकं काय? कोॲग्युलेशन ज्याला आपण म्हणतो, ब्लडचं कोॲग्युलेशन होणं किंवा रक्त गोठण्याची प्रक्रिया, म्हणजेच आपण तिला ब्लड क्लॉटिंग असं म्हणतोय. मग ती नेमकी प्रोसेस म्हणजे काय? सिंपल आहे. जर का एकाच वाक्यामध्ये सांगायचं झालं तर आपण म्हणतो की ब्लडचा जो काही लिक्विड फॉर्म आहे त्या लिक्विड फॉर्मला आपण कन्व्हर्ट करतोय सॉलिड फॉर्ममध्ये. आहे बरोबर? रक्ताचा जो काही लिक्विड पार्ट आहे त्या लिक्विड पार्टला आपण कन्व्हर्ट करतोय सॉलिड पार्टमध्ये, म्हणजे आपण म्हणतोय ब्लड कोॲग्युलेशन. पण ती प्रोसेस एवढी इझी आहे का? अर्थात नाही आहे. का? ब्लड क्लॉटिंगची गरज तेव्हा असते जेव्हा आपल्याला इंजुरी होते, काहीतरी आपल्या टिश्यूज डॅमेज होत आहेत. आहे बरोबर? मग ते डॅमेजसुद्धा 2 प्रकारचं असू शकतं. सगळ्यात पहिलं म्हणजे टिश्यू डॅमेज होत आहेत, पण त्या टिश्यू ब्लड वेसल्सच्या व्यतिरिक्त इतर टिश्यू आहेत. आणि दुसऱ्या, जेव्हा त्या ब्लड वेसल्समध्ये इंजुरी होते किंवा ब्लड वेसल्समधल्या ज्या टिश्यू आहेत रक्तवाहिन्यांमधल्या त्या डॅमेज होत आहेत. आहे ठीक. मग या दोन्ही पद्धतीमध्ये ब्लड क्लॉटिंग गरजेचं आहे. टिश्यूज आहे म्हणजे एक्सटर्नल फॅक्टर गरजेचे असतात इथे. मग या ज्या प्रोसेसनी
ब्लड क्लॉटिंग होतं जर का ती टिश्यूमध्ये होत असेल तर आपण त्याला एक्स्ट्रिन्सिक प्रोसेस असं म्हणतो. जर ब्लड वेसल्समध्ये ते क्लॉटिंग होतं आहे तर आपण त्याला इंट्रिन्सिक प्रोसेस म्हणतो. आहे इथंपर्यंत क्लिअर? आता ब्लड क्लॉटिंग म्हणजे ही एवढ्या डेफिनेशन एवढं सोपं नाही आहे. ठीक आहे, ब्लड क्लॉटिंगचा एक फारच छान व्हिडिओ आहे, आपल्याला जमले तर जेव्हा आपण ब्लड सर्क्युलेशनचा व्हिडिओ पाहणार आहोत त्याच्यासोबत मी तुम्हाला तो दाखवेन नक्की. पण इथे ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी ना काही फॅक्टर गरजेचे असतात. ही इंट्रिन्सिक प्रोसेस आणि एक्स्ट्रिन्सिक प्रोसेसमध्ये नंबर ऑफ रिॲक्शन्स इन्व्हॉल्व असतात, ज्याला आपण कॅस्केड मेकॅनिझम असं म्हणतो. कॅस्केड मेकॅनिझम असं म्हणतो. म्हणजे नंबर ऑफ रिॲक्शन्स नंतर ते ब्लड क्लॉटिंग होतं आहे तेव्हा काय होणार आहे, ते रक्तप्रवाह जो आहे तो थांबणार आहे. ठीक आहे, नेमकी प्रोसेस काय मी म्हणाले फॅक्टर्स गरजेचे असतात ज्यांना आपण ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स असं म्हणतो. ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स किती असतात? टोटल असतात 13. पण त्या 13मधला 6 नंबरचा जो घटक असतो, आता आपण असं नाही का दाखवू शकत, टोटल रोमन नंबर्समध्ये दाखवायचे. आणि 6वा जो फॅक्टर असतो तो 6वा फॅक्टर ॲक्टिव्ह यूजमध्ये नसतो. मग टोटल राहतात किती फॅक्टर? 12 राहतात. 12 फॅक्टर राहतात. ठीक आहे, त्या 12 फॅक्टर्समधला 3ऱ्या नंबरचा आणि 13व्या नंबरचा, मी म्हणाले 3ऱ्या नंबरचा फॅक्टर आणि 13व्या नंबरचा जो फॅक्टर आहे तो फॅक्टर थ्रोम्बोसाइट्स तयार करतात. म्हणजे कोण तयार करतात? प्लेटलेट्स तयार करतात, ज्यांना आपण रक्तपट्टिका असं म्हणतो. आहे बरोबर? हा 3रा आणि 13वा फॅक्टर कोणाकडून सिक्रेट केला जातो? आपल्या थ्रोम्बोसाइट्सकडून किंवा प्लेटलेट्सकडून, की जो पुढे जाऊन त्याच्या इनॅक्टिव्ह फॉर्ममधून ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्ट करणं गरजेचं असतं. इथंपर्यंत आहे क्लिअर? ठीक आहे, आता नंतर ब्लड क्लॉटिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो आहे थ्रॉम्बिन. आहे बरोबर? हे जे फॅक्टर्स आहेत किंवा हे जे कॅस्केड मेकॅनिझम आहे त्या कॅस्केड मेकॅनिझममधून किंवा नंबर ऑफ रिॲक्शन्समधून, चेन ऑफ रिॲक्शनमधून काय तयार होतं किंवा त्याच्यामधून एक फॅक्टर बाहेर पडतो, ज्या फॅक्टरला आपण म्हणतोय थ्रोम्बिन. हे एक एन्झाईम आहे बरोबर? कन्व्हर्ट करतं आहे. ठीक, आणि हे जे ॲक्टिव्ह झालेलं थ्रॉम्बिन आहे ते प्रोथ्रॉम्बिन हा जो सोल्युबल फॉर्म असतो ना, प्रोथ्रॉम्बिन नाही, फायब्रिनोजेन हा जो सोल्युबल प्रोटीन आहे, सोल्युबल प्रोटीन फायब्रिनोजेनला इनसोल्युबल प्रोटीन फायब्रिनमध्ये कन्व्हर्ट करतो. हे जे फायब्रिन आहे ते एक नेटवर्क तयार करतं, एक ना जाळी तयार करतं, नेट तयार करतं. आहे बरोबर? आणि याच्यामध्ये प्लेटलेट्स आणि अदर ब्लड सेल्स ज्या असतात, इतर रक्तपेशी ज्या असतात, त्या इतर रक्तपेशी यांच्यामध्ये काय केल्या जातात? ट्रॅप केल्या जातात. आणि अशा पद्धतीने ते क्लॉटिंगची जी प्रोसेस आहे ती काय होते? पूर्ण होते. किती सिंपल आहे, आलं लक्षात? ठीक आहे, काय म्हणाले मी? थ्रॉम्बिन आहे कॅस्केड मेकॅनिझममधून म्हणजे नंबर ऑफ रिॲक्शन्समधून काय तयार होईल? थ्रॉम्बिन तयार होईल. हे थ्रॉम्बिन कुठे ना कुठेतरी हिपॅरिनला सुद्धा ॲक्टिवेट करतं. ठीक आहे, पुढे आपण गेलो, त्यांनी इनॅक्टिव्ह प्रोथ्रॉम्बिनला ॲक्टिव्ह थ्रॉम्बिनमध्ये कन्व्हर्ट केलं. हे जे थ्रॉम्बिन आहे ते सोल्युबल फायब्रिनोजेनला इनसोल्युबल फायब्रिनमध्ये कन्वर्ट करेल. फायब्रिन एक नेटवर्क तयार करेल, त्या नेटमध्ये ब्लड सेल्स, प्लेटलेट ट्रॅप होतील आणि अशा पद्धतीने ही क्लॉटिंगची प्रोसेस जी आहे ती कंप्लीट होईल. आणि त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे कोणता? ब्लड ग्रुप. 2019ला आपल्याला ना या ब्लड ग्रुपच्या जे काही कंपॅटिबिलिटी असतात ना, कंपॅटिबिलिटी म्हणजे नाही का, फादर मदर त्यांच्यामध्ये ब्लड ग्रुप, मग त्याच्यानंतर ते प्रेग्नेन्सीसाठी कसं नाही का धोकादायक असू शकतं, याच्यावरती एक प्रश्न विचारलेला होता. प्रश्न सिंपल होता की खालीलपैकी कोणता जो काही रक्तगट आहे,
ठीक आहे. आई आणि वडिलांचा कोणता रक्तगट असा आहे की ज्याच्यामुळे सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात, सेकंड प्रेग्नेन्सीसाठी तो धोकादायक असू शकतो. असा सिम्पल एक होता, तो मी तुम्हाला इकडे इन डिटेल आपण तो डिस्कस करणार आहोत. हे ब्लड ग्रुप डिस्कस करून झाल्यानंतर ब्लड ग्रुप कोणते असतात? ए बी ओ ब्लड ग्रुप्स डिस्कस करायचे. कोणी दिली ही कन्सेप्ट? सगळ्यात पहिल्यांदा दिली कार्ल लँडस्टीनर यांनी. कार्ल लँडस्टेनर यांनी आपल्याला ही कन्सेप्ट दिली. ब्लड ग्रुपिंग समजण्यासाठी, ब्लड ग्रुप समजण्यासाठी दोन गोष्टी समजणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिलं अँटीजेन, सगळ्यात पहिले येतं अँटीजेन आणि दुसरं आहे अँटीबॉडी. अँटीजेन आणि अँटीबॉडी, ठीक आहे. अँटीजेन जे असतात ना, ते अँटीजेन एक टाईपचे ग्लायकोप्रोटीन्स असतात. एका टाईपचे ग्लायकोप्रोटीन असतात. तुम्हाला आठवत असेल तर बघा, आपण सेल मेम्ब्रेन शिकलो होतो. सेल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आपण अभ्यासलेलं होतं. आता इथे मी थोडंसं छोटंसं काढते. या सेल मेम्ब्रेनवरती इकडे अशा टाईपचं स्ट्रक्चर दाखवलं होतं मी तुम्हाला, आहे बरोबर. आणि यांच्यावरती, ज्यांच्यावरती इथे काय असणार आहेत? हे प्रोटीन्स, काही ठराविक असे प्रोटीन्स असतात, आहे बरोबर. अँटेने असतात. त्यांच्यावरती जर का प्रोटीन येऊन लागले तर आपण त्यांना ग्लायकोप्रोटीन असं म्हणतो. लिपिड येऊन लागले तर आपण त्यांना ग्लायकोलिपिड असं म्हणतो. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं काम कोणतं करतात की ज्यांच्या सेल मेम्ब्रेनवरती हे असे ग्लायकोप्रोटीन्सचे, ग्लायकोलिपिडचे अँटेने लागलेले आहेत, त्या सेल्स ज्या असतात त्या कशा असतात? सेल्फवाल्या असतात. म्हणजे स्वतःच्या सेल्स असतात की ज्यांना कोणत्याही हार्मफुल किंवा ज्यांना मारण्याची गरज नसते, आहे बरोबर. त्यांना नाही आपल्याच आहेत म्हणून मारलं जात नाही, त्यांना तसंच ठेवलं जातं, आहे बरोबर. मग हे ग्लायकोप्रोटीन्स असतात. मग हे अँटीजेन नेमके प्रेझेंट कुठे असतात? अँटीजेन प्रेझेंट असतात किंवा हे जे ग्लायकोप्रोटीन आहेत ते असतात RBCच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती. RBCच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती हे अँटीजेन प्रेझेंट असतात, आहे बरोबर. की ज्यांना आपली इम्युन सिस्टीम काहीही धोका नाही पोहोचवत किंवा त्यांना मारण्याचा प्रयत्न करत नाही. हे ज्या अँटीबॉडीज असतात त्या अँटीबॉडीज कुठे प्रेझेंट असतात? प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. म्हणजे ब्लडवाला जो लिक्विड पार्ट आहे तिकडे प्रेझेंट असतात. आपण आता शिकलो अँटीबॉडी कोण तयार करतं, आहे बरोबर. कोणत्या सेल्स? गॅमा सेल्स तयार करतात. इथंपर्यंत क्लिअर? ह्या दोन गोष्टी क्लिअर. नंतर अँटीबॉडी ज्या असतात ना त्या दोन प्रकारच्या असतात. कोणते दोन प्रकार? ए आणि बी. हा जो टॉपिक आहे ना तो व्यवस्थित केअरफुली ऐका, कारण याच्यामध्ये एकदम डीपमध्ये जाऊन आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जो आपण पुढे जाऊन डिस्कस करणार आहोत. त्याच्यासाठी अँटीजेन काय आहे, अँटीबॉडी काय आहे हे आधी समजून घ्या. अँटीजेन म्हणजे कळालं तुम्हाला की ते एका प्रकारचे ग्लायकोप्रोटीन असतात जे RBCच्या म्हणजे लाल रक्तपेशींच्या पेशीपटल जे असतं, सेल मेम्ब्रेन जे असतं त्याच्यावरती प्रेझेंट असतात. अँटीजेनसुद्धा दोन प्रकारचे असतात, ए आणि बी प्रकारचे. मग आपला जो ब्लड ग्रुप आहे त्या ब्लड ग्रुपवरून आपल्यामध्ये कोणते अँटीजेन आहेत आणि कोणत्या अँटीबॉडीज आहेत, आहे बरोबर. ते ठरवण्यासाठी आता आपण पुढे बघूयात. एक गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट कोणती? आपल्याकडे जे अँटीजेन आहे ना, आपल्याकडे जे अँटीजेन आहे सेम तीच अँटीबॉडी आपल्याकडे कधीच नसते. मी काय म्हणाले? अँटीजेन जर का माझ्याकडे ए हे आहे कन्सिडर करा, तर माझ्याकडे अँटीबॉडी जी आहे, अँटीबॉडी ती नेहमी कोणती असेल? बी असेल, ए नसणार आहे, त्याच्या अपोजिटवाली असते, ठीक आहे, दुसरीवाली असते. जर का अँटीजेन बी आहे तर अँटीबॉडी कोणती असणार? ए असणार. क्लिअर इथंपर्यंत? दुसरा मुद्दा, अँटीजेन कोणतंच नाही आहे, अँटीजेन कोणतंच नाही आहे, अशा वेळी दोन्ही प्रकारच्या अँटीबॉडीज असतात, आहे क्लिअर. आता आपण हे आपल्या ब्लड ग्रुप वाईज बघूयात, ठीक आहे. ABO ब्लड ग्रुप वाईज. इथंपर्यंत क्लिअर झालं आहे का? ब्लड ग्रुप ABO कुणी सांगितलं? कार्ल लँडस्टीनर यांनी सांगितलं. सगळ्यात पहिलं बघा इकडे आपण पाहूयात ब्लड ग्रुप, नंतर असणार आहे इकडे अँटीजेन, नंतर असेल अँटीबॉडी, आहे बरोबर. ब्लड ग्रुप कोणता आहे? AB किंवा कोणता असेल? AB आणि कोणता? O, आहे बरोबर.
ब्लड ग्रुप ए आहे म्हणजे अँटीजेन कोणतं असणार आहे, एच असणार आहे. ब्लड ग्रुप बी आहे, अँटीजेन कोणतं असेल, बी. ब्लड ग्रुप ए बी आहे, अँटीजेन कोणतं असेल, ए पण असेल आणि बी पण असेल. ब्लड ग्रुप ओ आहे, अँटीजेन कोणतं असेल, कोणतंच नसेल. इथंपर्यंत क्लिअर? ठीक आहे. एक तर 2 बेसिक रूल पहिले कोणते, जे अँटीजेन आहे ती अँटीबॉडी नसते, दुसरी असते. इथे अँटीजेन कोणतं आहे, ए, अँटीबॉडी कोणती असेल, बी. इथे अँटीजेन कोणतं आहे, बी, म्हणजे इकडे अँटीबॉडी बी नसणार आहे, कोणती असेल मग, ए. आता इकडे ए पण आहे, बी पण आहे, मग अँटीबॉडी कोणती असेल का, नाही, अँटीबॉडी कोणतीच नाही. इथे ओ आहे, इथे कोणतंच अँटीजेन नाही आहे, मग अँटीबॉडी दोन्ही असू शकतात, ए पण असेल, बी पण असेल. आहे क्लिअर इथंपर्यंत? आता यांच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, कोणती, ओवाला जो असतो ना, ओवाला, ठीक आहे, ओवाला सगळ्यांना रक्त देऊ शकतो, सगळ्यांना, म्हणून आपण याला म्हणतो सर्व योग्य दाता किंवा युनिव्हर्सल डोनर. ए बी जो आहे तो सगळ्यांकडून घेऊ शकतो, म्हणून याला आपण म्हणतो सर्व योग्य ग्राही, कारण याच्याकडे दोन्ही प्रकारच्या काय आहेत, अँटीजेन आहेत, अँटीबॉडी कोणतीच नाही आहे. ठीक आहे ना. सो मग याला हा सगळ्यांकडून घेऊ शकतो, पण देऊ फक्त कोणाला शकतो, ए बीला देऊ शकतो. सर्व योग्यग्राही म्हणजे याला आपण म्हणतो युनिव्हर्सल रेसिपियंट. इथंपर्यंत क्लिअर? पॉझिटिव्ह निगेटिव्हवाला आपण डिस्कस करू. इथेच सांगून देते, ओ पॉझिटिव्ह जर का असेल ना, ओ पॉझिटिव्ह, तर तो फक्त ज्यांचे ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह आहे त्या सगळ्यांना देऊ शकतो. मी म्हणाले ओ पॉझिटिव्ह जर का आहे तर ओ ज्या सगळ्यांचे पॉझिटिव्ह आहेत त्यांना देऊ शकतो, निगेटिव्हवाल्यांना नाही. पण जर का एखादा निगेटिव्हवाला आहे ओ निगेटिव्ह, तर ओ निगेटिव्ह सगळ्यांना देऊ शकतो, पॉझिटिव्हही निगेटिव्हही सगळ्यांना. क्लिअर मुद्दा इथंपर्यंत? पुढे आपल्याला जो प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नाकडे आपण जाऊयात, ज्याच्यामध्ये आपल्याला ब्लड ग्रुप कंपॅटिबिलिटी पाहिजे. ठीक आहे. आपल्याला प्रश्न विचारलेला होता की खालीलपैकी कोणता ग्रुप असा आहे की जो दुसऱ्या गर्भधारणेसाठी धोकादायक असतो. आई वडिलांचा ब्लड ग्रुप विचारलेला होता. ठीक आहे. सिम्पली मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करते बघा. पहिला जो आहे याच्यासाठी आपल्याला RH फॅक्टर माहीत पाहिजे. ठीक आहे. RH फॅक्टर, हा RH फॅक्टर सगळ्यात पहिल्यांदा रिसस मंकीमध्ये डिस्कवर केला गेला. RH फॅक्टर आहे. आता RH फॅक्टर आपण जे पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो ना, ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण कशानुसार डिसाईड करतो, ज्यांच्या अँटीजेनवरती नाही म्हणता येणार, RBCच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती जर का RH फॅक्टर प्रेझेंट असेल तर तो ब्लड ग्रुप कोणता होईल, पॉझिटिव्ह होईल. मग समजा तुमचा ब्लड ग्रुप आहे ए, आणि तुमच्या RBCच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती हा RH फॅक्टर प्रेझेंट आहे, तर तुम्ही काय झालात, ए पॉझिटिव्ह झालात. ए पॉझिटिव्ह. समजा तुमचा ब्लड ग्रुप आहे ए, पण तुमच्या RBCच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती RH फॅक्टर अब्सेंट आहे, मग अशा वेळी तुम्ही होता ए निगेटिव्ह. क्लिअर मुद्दा? क्लिअर इथंपर्यंत? पुढेच जाऊयात आपल्या प्रश्नाकडे. बघा, अशी आपण एक कंडिशन घेऊयात इथे. अशी एक कंडिशन घेऊया की जो मेल आहे ना, मेल, तो कसा आहे, RH पॉझिटिव्ह आहे, म्हणजे त्याच्या RBCच्या प्लाझ्मा मेम्ब्रेनवरती RH फॅक्टर आहे, म्हणून तो काय झाला, पॉझिटिव्ह. मदर काय आहे किंवा फिमेल काय आहे, निगेटिव्ह आहे. ठीक आहे. दोघांनी मेटिंग केलं आहे, बरोबर. त्या फिमेलला गर्भधारणा झाली. ही जर का फिमेल आहे आणि तिला गर्भधारणा झालेली, हे तिचं फीटस आहे, बरोबर. फिमेलचा ब्लड ग्रुप कोणता आहे, निगेटिव्ह, म्हणजे इथे आता फीटस आणि मदर असं आपण म्हणूया. आईचा ब्लड ग्रुप कोणता आहे, निगेटिव्ह. ही आहे मदर आणि हे आहे फीटस.
आहे बरोबर, गर्भ. याचा ब्लड ग्रुप कोणता आहे? RH पॉझिटिव्ह आहे. हा काय आहे? पॉझिटिव्ह. मदर काय आहे? निगेटिव्ह. कंडिशन लक्षात घ्या, प्रश्न होता, आन्सर आपलं हे दोनच होते. मेल काय असेल? RH पॉझिटिव्ह, फिमेल असेल RH निगेटिव्ह. लक्षात घ्या नीट. RH पॉझिटिव्ह आहे जोपर्यंत ते बाळ गर्भामध्ये आहे तोपर्यंत तर काही प्रॉब्लेम क्रिएट होणार नाहीये. पण जेव्हा का, कारण हिचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह आहे, याचा बरोबर आहे, याचा पॉझिटिव्ह आहे, पण या दोघांना सेपरेट कोण करतंय? प्लॅसेंटा सेपरेट करतंय. आहे बरोबर, प्लॅसेंटा जे कव्हरिंग असतं ना त्याला आपण प्लॅसेंटा म्हणतो. ते प्लॅसेंटा या दोघांना वेगळं करते, ते दोघांच्या ब्लडचं मिक्सिंग होऊ देत नाही. पण जेव्हा डिलिव्हरी होते, ठीक आहे, जेव्हा डिलिव्हरी होते तेव्हा समजा याच्यामधून लीक झालं हे प्लॅसेंटा आणि हे जे पॉझिटिव्हवाले फॅक्टर आहेत ना ते बाहेर मदरच्या ब्लडमध्ये मिक्स झाले. RH पॉझिटिव्हवाले फॅक्टर या मदरच्या ब्लडमध्ये मिक्स झाले, रक्तामध्ये मिक्स झाले. आता रक्तामध्ये RH पॉझिटिव्ह आलं, मग फिमेलची किंवा त्या आईची जी काही इम्युन सिस्टीम आहे ती ॲक्टिवेट होते. इम्युन सिस्टीम ॲक्टिवेट झाली, स्वतःचं संरक्षण करायचं आहे, तयार काय करेल? अँटीबॉडी. अँटीबॉडी तयार करेल. अँटीबॉडी तयार केल्या, कोणाला? मारणाऱ्या RH पॉझिटिव्हच्या अपोजिट तयार केल्या की ज्या RH पॉझिटिव्हला मारून टाकतील. आहे बरोबर. फर्स्ट प्रेग्नेन्सी ठीक आहे, व्यवस्थित झाली. हे आहे फर्स्ट प्रेग्नेन्सीची कंडिशन. हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता. प्रश्नामध्ये सेकंड प्रेग्नेन्सीमध्ये धोकादायक असतं ती केस विचारलेली होती. आता मला सांगा, अँटीबॉडी या फिमेलमध्ये तयार झालेत RH पॉझिटिव्हला मारणाऱ्या, RH पॉझिटिव्हला मारणाऱ्या, RH पॉझिटिव्ह RBCजना मारणाऱ्या. ठीक आहे. अँटीबॉडी वर्षानुवर्षे टिकून राहतात. अँटीबॉडी वर्षानुवर्षे टिकून राहतात. फिमेल सेकंड टाईम प्रेग्नंट झाली, सेकंड टाईम ऑफ प्रेग्नन्सी. आता सेकंड टाईम ऑफ प्रेग्नन्सीमध्ये ही आई आहे, हे तिचं फीटस आहे. आई निगेटिव्हच आहे, आई निगेटिव्हच आहे. पण कन्सिडर करा की जर का ते बेबी किंवा ते फीटस, ते गर्भामध्ये असणारं बाळ जे आहे ते निगेटिव्ह आहे तर काही प्रॉब्लेम येणार नाही. ते जर का निगेटिव्ह आहे तर प्रॉब्लेम काही येणार नाही, कारण जरी डिलिव्हरीच्या वेळी याच्यामधल्या ब्लड सेल्स लीक होऊन मदरच्या याच्यामध्ये मिक्स झाल्या तरी तिच्याकडे निगेटिव्ह आहे, नाही का, तिच्यामध्ये निगेटिव्ह आहे. कंडिशन केव्हा, प्रॉब्लेमॅटिक केव्हा होतं? पुन्हा जर का सेकंड टाईम ते बेबीसुद्धा RH पॉझिटिव्ह असेल तर. फर्स्ट टाईम RH पॉझिटिव्ह होतं, त्याच्यामुळे RH पॉझिटिव्हला मारणाऱ्या अँटीबॉडी हिच्याकडे आहेत, आत्तासुद्धा त्या आहेत, बरोबर ना, वर्षानुवर्षे टिकतात, आत्तासुद्धा आहेत. मग हे जर का RH पॉझिटिव्ह आहे तर हिच्याकडे असलेल्या या RH पॉझिटिव्हला मारणाऱ्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या या गर्भामधल्या, कारण आतून बाहेर नाही जाऊ शकत, बरोबर आहे, आतून बाहेर नाही जाऊ शकत मदरच्या ब्लडमध्ये, पण मदरच्या ब्लडमधून तर आतमध्ये येऊ शकतात ना. आहे बरोबर. मग अशा वेळी इकडची ही जी इम्युन सिस्टीम हिच्याकडे डेव्हलप झालेली आहे याच्या अपोजिट, ती या RBCजना मारण्याचा प्रयत्न करते, या RBCजना मारण्याचा प्रयत्न करते. कधी कधी मग या प्रकारच्या बेबीजमध्ये जॉन्डिस वगैरे सारखे आपल्याला नाही का प्रॉब्लेम्स पाहायला मिळतात आणि कधी कधी या बेबीजमध्ये डेथसुद्धा होते. कारण जर का RBCजनाच मारत आहे तर मग त्यांचं सर्वायवल होणार कसं आहे, बरोबर. मग सेकंड प्रेग्नेन्सीच्या वेळी प्रॉब्लेमॅटिक कंडिशन केव्हा असते? जेव्हा फादर RH पॉझिटिव्ह आहे आणि मदर RH निगेटिव्ह आहे. पण जर का बेबी सेकंड टाईम निगेटिव्ह असलं काही प्रॉब्लेम नाही, पॉझिटिव्ह असेल तर मग मात्र प्रॉब्लेमॅटिक होतं. हे होतं आपलं आजचं लेक्चर, ज्याच्यामध्ये आपण ब्लड बरोबर आहे, रक्तवाला जो पार्ट आहे तो पूर्ण डिटेलमध्ये कव्हर केलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण पाहिलं ब्लड काय आहे, ओरिजिन काय आहे, ब्लडचे कंपोनंट, प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स. ब्लड सेल्स 3 प्रकारच्या, RBC, WBC, प्लेटलेट, पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी आणि रक्तपट्टिका. प्लाझ्मा पाहिला आपण, लिक्विड पार्ट 55%, ब्लड सेल्स 45%. प्लाझ्माचे पुन्हा कंपोनंट पाहिले, बरोबर आहे. प्लाझ्मामध्ये काय, वॉटर असेल आणि इतर न्यूट्रिएंट असतील, प्लाझ्मा प्रोटीन असतील 3 प्रकारचे, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन आणि नंतरचं कोणतं होतं, नंतरचं होतं फायब्रिनोजेन, की ब्लड क्लॉटिंगचं काम करत होतं. ब्लड क्लॉटिंग पाहिलं, नंतर ब्लड ग्रुप पाहिले.
हा सगळा पार्ट जो होता तो ब्लडचा होता. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण हार्ट डिस्कस करणार आहोत इन डिटेल, जे आपल्याला समजणं खरंच गरजेचं आहे आणि थोडं इंटरेस्टिंग पण आहे, कॉम्प्लिकेटेड आहे पण आहे इंटरेस्टिंग. ठीक आहे, तिकडेच आपण ब्लड एक व्हिडिओसुद्धा पाहू. ठीक आहे. सो हे होतं आजचं लेक्चर. याचा पुढचा पार्ट आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. होप सो तुम्हाला हे लेक्चर समजलेलं असेल. थँक्यू व्हेरी मच.